देशात इंडिया आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। इकडे महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतली अस्वस्थता आहे। याच अस्वस्थतेमधून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवरती टीका करायला सुरुवात केली आहे। पाहुयात एक रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत मोठा उत्साह होता। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बैठकांचा जोर वाढला होता। पण विधानसभेचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीत मरगळ आली। समन्वय इतका बिघडला की महाविकास आघाडीची एकही संयुक्त बैठक झाली नाही। त्यामुळे शरद पवार नाराज असल्याची चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। काँग्रेसमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेविषयी नाराजी आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वारंवार फडणवीसांच्या गाठीभेटी घेऊन वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अशी चर्चा आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार अशी वातावरण निर्मिती केली जाते। त्यामुळे मित्रपक्षांनाही पवारांविषयी शंका आहे। काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलाय। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आधीसारखे सक्रिय नाही आहेत। काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याचीही निवड झालेली नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे बोलू लागले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अमोल कोल्हेंनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली। राज्यात वाईट परिस्थिती असतानाही ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत। आपल्याला लढायला संधी आहे। सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे। त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे असं अमोल कोल्हे म्हणाले। या सरकारने ईव्हीएमच्या भरोशावर सत्ता मिळवली आहे। हे कालच्या मला वाचलेल्या त्या लेखावरून आता आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे। त्यामुळे जे काही पाशवी बहुमत ज्याला म्हणतो ते मिळालं तर त्या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत। तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही। आम्ही जमिनीवरच आहोत। बचेंगे वगैरे काही नाही। लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। आमच्या पक्षामधले कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून। आमचे 20 आमदार आहेत, त्याच्यातलं एकाचंही म्हणणं नाही की समोर जो फुटलेला गट आहे त्यात सामील व्हायचं आणि सत्तेची ऊब घ्यायची, हे आमच्यात कोणी सांगत नाही। त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी जागा वाटपाचा वाद पुन्हा उकरून काढलाय। संजय राऊतांवर टीका करताना वडेट्टीवारांनी पक्षांतर्गत विरोधक असलेल्या पटोलेंनाही लक्ष केलं। बैठकीची वेळ 11 वाजता यायचं, 2 वाजता अनेक नेते उशिरा येत होते। त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला। एका जागेवरून वारंवार त्या गोष्टी होत गेल्या। कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता। परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या। आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे। जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं। ज्या जागा ते हरलेले आहेत आत्ता या क्षणी,
काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजेत, देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे वगैरे वगैरे. महाविकास आघाडीतल्या या वादावर भाजप नेत्यांनी मात्र चिमटे काढलेत. विचारात समानता नसल्यामुळं हा वाद निर्माण झाल्याचं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारामध्ये कुठेही समानता नाही. रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र आल्या तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही, तसं हे होतं. दोन वैचारिक म्हणजे यांच्यामध्ये एकत्रित येण्यासारखं काहीच नव्हतं. एक हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष आणि दुसरा साधारणतः हिंदुत्वावर नेहमीच टीका करणारा पक्ष. तर दोन पक्ष एकत्र येण्याचं काही कारण नव्हतं. पण तेव्हा सत्तेसाठी आपल्याला आठवत असेल 24 ऑक्टोबर 2019चा 4 वाजताचा तो अशुभ वेळ, आणि त्यावेळी मनात इच्छा जागा झाली. तर मला वाटतं की कधी कधी तात्कालिक फायद्यासाठी दूरगामी दीर्घकालीन नुकसान सहन करावं लागतं. समन्वयाचा अभाव असायचं काही कारण नाही, कारण पराभवानंतर काही वेळ शांत बसलं पाहिजे ना. लगेच पराभवाच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे, जय पराजय हे सगळे ठीक आहे. पराजय मोठा जरी झाला असला तरी हळूहळू जसं जसा काळ जाईल तसं याच्यातून सगळे सावरलं जाऊन पुन्हा एकदा महाविकास आघाडी ताकदीने येणार काय कामाला लागेल असं ओव्हरऑल दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता आहे. असं असतानाही महाविकास आघाडीतला वाद कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय. त्यामुळं त्याचे परिणाम विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही भोगावे लागण्याची शक्यता आहे. यशाला अनेक धनी असतात, अपयशाला मात्र कोणीच नसतं, अशी एक मराठीत म्हण आहे. सध्या महाविकास आघाडीची सुद्धा परिस्थिती अशीच दिसून येते. महाविकास आघाडीला आलेल्या अपयशामुळे प्रत्येक जणाचे चेहरे आणि भूमिका वेगवेगळी दिसतीये. कदाचित हेच महाविकास आघाडीसाठी पुढील कालावधीत अधिक धोकादायक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.